नमस्कार। मैं नेटिविस्ट डी राउत तथा धर्म विक्रमादित्य कबीर सत्व परमहंस दौलत राम धर्म विक्रमादित्य दौलत राम कबीर सत्व परमहंस मूल भारत जगतगुरु मूल भारतीय हिंदू धर्म विश्वपीठ कल्याण बोल रहा हूँ नेटिव टीवी और समता न्यूज के लिए। आज मैं जनसेनानी की एक कविता जो मराठी में है आपको सुनाने जा रहा हूँ। आपको यह कविता कैसे लगी इस पर आप अपना अभिप्राय अवश्य लिखिए। कविता का शीर्षक है भविष्य। कविता का शीर्षक है भविष्य। येऊन काय होणार, जाऊन काय होणार, येऊन काय होणार, जाऊन काय होणार, गडव्यातील असती गाडग्यातच राहणार, गडव्यातील असती गाडग्यातच राहणार। पद 2 विचारील त्या रक्षा, विचारील त्या रक्षा तुम्ही काय केले, विचारील त्या रक्षा तुम्ही काय केले, मी आणलेला रथ कुठपर्यंत पुढे नेले, मी आणलेला रथ कुठपर्यंत पुढे नेले। पद 3 है त्या 30-35 डिग्र्या माझ्या कमी, त्या 30-35 डिग्र्या माझ्या कमी, एक संशोधन बाकी, एक संशोधन बाकी संघटन विषयत्यासाठी, एक संशोधन बाकी संघटन विषयत्यासाठी। पद अंतिम पद है गाडग्यात मी अस्थिरूपी, गाडग्यात मी अस्थिरूपी दुखी फार आहे, गाडग्यात मी अस्थिरूपी दुखी फार आहे, येता जाता तुम्ही फार, येता जाता तुम्ही फार, पण भविष्य काय आहे, पण भविष्य काय आहे। ही कविता आपणाला कशी वाटली यावर आपला अभिप्राय जरूर कळवा। लोक अनेकदा आपला जो दैवत असतो, महात्मा असतो, साधू असतो, संत असतो, महापुरुष असतो, त्याचे वाढदिवस आणि पुण्यतिथी साठी जमत असतात, तेव्हा त्या महापुरुषाच्या जर अस्थी एखाद्या गाडव्यात गडग्यात ठेवल्या असतील, त्याची आपण पूजा करतो, पण तरीही त्या महापुरुषाला अपेक्षित काय होतं, त्याचं लक्ष काय होतं, त्याने केलेले कार्य पुढे किती गेले, हे सुद्धा त्याच्या त्या अस्थी ठेवलेल्या अस्थी गाडग्यातल्या अस्थी निश्चितच पाहत असतील असं मला वाटतं। आपल्याला ही कविता कशी वाटली ते सांगा, आपला अभिप्राय अवश्य कळवा। ही कविता मी नेटिव टीव्ही आणि समता न्यूजसाठी सादर केलेली आहे। धन्यवाद।